पण तुम्ही पक्षविरोधी भूमिका मांडली, पक्षविरोधी कारवाई केली म्हणून तुमच्यावर मला दाखवा ना एक वाक्य त्यांच्या तोंडून तरी घ्या ना तुम्ही की मी पक्षविरोधी काय काम केलं. एक सिंगल उदाहरण द्या ना. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार आमचे निवडून आले, प्रचंड मताने निवडून आले. 2020 ला मला शहर प्रमुख दिलं. कोरोना काळात मी पूर्ण संघटना बांधली, रक्तदान शिबिरे घेतले. 2361 रक्तदान शिबिरे घेऊन सिव्हिलला रक्तदान पुरवठा केला. शाखेंचे उद्घाटन केले. 122 महिला आघाडी, 122 फादर बॉडीच्या 244 शाखांचं उद्घाटन केलं. कार्यालयामध्ये आसन व्यवस्था व्यवस्थित या प्रकारे चांगल्या पद्धतीने केली. असं सर्व विविध पक्षवाढीसाठी, संघटना बांधण्यासाठी सर्व काम केलेलं असताना अचानकपणे असं एका दिवसात काय घडलं हे मलाही कळत नाही. आदल्या दिवशी राऊत साहेब इथं होते. फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी. महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं आणि ते कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांना भेटले. आता निवडणुका नाहीत, कोणी सदस्य नाहीत, त्यामुळे प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांच्या प्रश्नासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे आणि ते भेटलो. मला असं वाटतं ती भेट सुद्धा मी पक्षाच्या नेतृत्वाला अवगत केलेली होती. पण बडगुजर असं म्हणतायत की नेमकं मी काय पक्षशिस्तीचा भंग बघा, केला. आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे. कारवाई झाली, विषय संपला. त्याच्यावरती चर्चा करण्या इतपत आता त्या विषयाला आमच्याकडे काही महत्व नाही. आम्ही ठीक आहे, का असेल तर आम्ही चर्चा करू. पण माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते. त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसात चर्चा केली जाते, स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते. चुकीचा कारवाई आमच्याकडनं होत नाही. मी म्हणजे पक्ष, कुठे मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष, हे धोरण शिवसेनेत कधीच राबवलं गेलं नाही. माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत